माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांना मी पहिल्यांदा खूप धन्यवाद देतो. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी खूप पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत, पण मोजक्या वेळेस जेव्हा बोलण्याचा प्रसंग आला त्यावेळेस आपल्यासारख्या पत्रकारांनी आणि समाजामध्ये ज्या योग्य गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची कामगिरी तुमच्या माध्यमातून झालेली आहे. आणि म्हणून मी आज माझा आपल्याशी बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर माझी सगळ्या पत्रकार बांधवांना पहिल्यांदा मी खूप धन्यवाद देतो, तुम्हाला नमस्कार करतो की गेल्या 25-30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जर मला आठवतंय मी 1990 साली अण्णासाहेब कॉलेजमध्ये प्रथम बिनविरोध CR झालो आणि 92 पासून NSYचा तालुका अध्यक्ष झालो. NSY म्हणजे काँग्रेस प्रणित संघटना आणि काँग्रेसच्या छताखाली जवळजवळ युवक अध्यक्षापर्यंत मी संघटनेत काम केलं. नंतर 99 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात काम करायला लागलो. त्याचं काम करत असताना संघटना सुरू केली आणि संघटना बांधणीचं काम केलं. त्यावेळेस विशेष करून खास करून दिलीप वळसे पाटलांचं नेतृत्व आम्ही मानून दीर्घकाळ काम केलं. एक काम करत असताना जर पूर्वीची परिस्थिती तुमच्या अनेक पत्रकारांच्या कदाचित लक्षात नसेल, लोकनेते किसनराव बानखिल्यांचा हा तालुका त्या काळात त्यांच्या नावाने ओळखला जायचा आणि काँग्रेस आणि त्यावेळेस काँग्रेसचं काम करणंसुद्धा या परिसरामध्ये खूप अवघड असायचं. त्या काळामध्ये आमच्यासारखी तरुण पिढीला अनेक मी चेहरे एकत्र केले आणि नजीकच्या काळामध्ये संघटना बांधणीला सुरुवात केली. मला आठवतं स्वर्गीय आमचे रामशेठ काळे असतील, आजचे देवदत्त निकम असतील, संभाजी काळे असतील, मी असेल, मच्छिंद्र टेमकर असेल, असे तालुक्यातले दिग्गज अनेक लोक होते का त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक प्रभावी संघटना उभी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पहिल्यांदा काँग्रेसमध्ये काम केलं. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं वळसे पाटील साहेबांनी निर्णय घेतला आणि आम्ही सगळेजण त्यांच्या कोणत्याही शब्दाला विरोध न करता आम्ही सक्षमपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहिलो. त्याही काळात नंतर 2099च्या नंतर ते राज्यामध्ये जी निवडणूक झाली ते निवडणुकीमध्ये ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या कालावधीमध्ये तालुक्यात अनेक विकासाच्या कामांमध्ये आम्ही सगळ्यांनी हातभार लावला. परिस्थिती तालुक्यामध्ये बदलायचा आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचा प्रयत्न राहिला, पण जसा जसा काळ बदलत गेला 2002 साली मी जिल्हा परिषदला इच्छुक होतो. त्यावेळेस 2002 साली मला तिकीट मिळालं नाही, पण आम्ही सोबत विष्णू काका आणि मी इच्छुक असताना एकत्र फिरलो आणि विशेष म्हणजे तिकीट मागायला त्यांच्यासोबतच आम्ही एकत्र तिकीट मागायला आलं, कारण संघटनेचं स्वरूप त्यावेळेस आमच्या सगळ्या मंडळींच्या लक्षात होतं. वळसे पाटलांकडे आम्ही तिकीट मागायला जायचं, संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरी बसायचं आणि घरी बसल्यानंतर संध्याकाळी मी मुक्कामी विष्णू काकांच्या घरी जायचा पुण्यात. 2 उमेदवार एकत्र तिकीट मागतायत, संध्याकाळी विष्णू काकाच्या घरी मुक्काम करायचा आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिकिटाचा प्रश्न घेऊन त्यावेळेस 2002 साली अखेरच्या क्षणी मला तिकीट मिळालं नाही, मी ते सोडून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये विष्णू काकांना तिकीट मिळालं. त्यांचं प्रामाणिकपणे काम करायचा मी प्रयत्न केला, माझे गाव बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात विष्णू काकाला यश आलं नाही. त्यावेळेस कुमार हिंगे त्या भागातले जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्याच्यानंतर मी स्वतः खूप मेहनत करत राहिलो. संघटना सगळी बाजूला जशी तालुक्यामध्ये संघटना बांधणीचं काम केलं, तर त्याच्यानंतरचा जे संघटना बांधणीचं काम मी गटात सुद्धा प्रभावी अशी संघटना बांधली. विशेष करून अनेक गावामध्ये मग निरगुडसरपासून गावचं एकत्रीकरणावर भर गेला. त्यावेळेस आम्ही बाळासाहेब वळसे पाटील त्यावेळेस सरपंच पदाचे इच्छुक उमेदवार होते आणि गावची ग्रामपंचायत लागली होती, त्यांना जुळवून घेऊन गाव एक करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही त्या काळात माझ्या प्रमुख उपस्थित किंवा माझ्या पुढाकारानं वळसे पाटलांच्या समवेत निर्णय घेतले आणि एकदम बांधणी उत्तम प्रकारची करण्याचा प्रयत्न केला. 2007 साली मी जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीला मला अवसरी पारगाव गटातून तिकीट पक्षाने जाहीर केलं
आणि मला विशेष करून त्या अगोदरचा शिवसेनेचा तिथं कॅन्डिडेट निवडून आलेला होता. त्यावेळेस मी निवडून आलो आणि माझ्यासोबत असणारे बाळासाहेब वहाग आणि रामचंद्र ढोबळे या दोघांनाही घेऊन मी त्यावेळेस निवडून आलो. 2-2.5 हजाराच्या फरकाने काहीतरी निवडले. आणि 2000 त्याच्यानंतर विधानसभेची 2009 साली निवडणूक लागली. तोपर्यंत सगळ्या निवडणुका आंबेगाव तालुक्यातली पहिल्यांदा दिलीप वळसे पाटील निवडून आले. त्यावेळेस साधारण एक 5-6 हजाराचं लीड होतं. दुसऱ्या निवडणुकीला 5-6 हजाराचं लीड होतं. अविनाश राणे उभे राहिले, त्याच्या शेवटच्या 99ला 16 हजाराचा फरक झाला. पण जेव्हा आम्ही सगळ्यांनी सूत्र हातात घेतली, मला 7 साली संधी मिळाली. त्यावेळेस 2009 साली एक निवडणूक विधानसभेची झाली. त्याच्यामध्ये आम्ही संघटनेच्या जोरावर इतकं प्रभावी काम केलं. वळसे पाटलांनी विकासाच्या माध्यमातून काम केलं, त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून आणि आमची नियोजनबद्ध संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ माझ्या गटातून, म्हणजे मी ज्या गटात प्रतिनिधित्व 2007 साली केलं त्या गटातून 10.5 हजाराचं मताधिक्य मी वळसे पाटलांना त्यावेळेस आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मिळवून दिलं. त्याच्यानंतर 2012 साली माझा जिल्हा परिषदचा कालावधी संपला. जिल्हा परिषदचं काम करायला ज्यावेळेस मला संधी दिली, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि ताकदीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळालेली संधी ही लोकहितार्थ वापरायची, समाजामध्ये एक आदर्श घडून दाखवायचा आणि परिसरातले असणारे बॅक पडलेले प्रश्न पुढे घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा, ही माझी त्यावेळेस धारणा राहिली. आणि आजूबाजूला माझ्या मतदारसंघात 2-3 ग्रामपंचायत शिवसेनेच्या विचाराच्या होत्या. त्याच्यामध्ये लाखोनगाव असेल, खडकवाडी असेल किंवा अन्य धामणी आणि त्या परिसरातली ग्रामपंचायत असेल. या सगळ्यांना मी स्वतः जाऊन भेटलो. त्यांना विनंती केली का बाबांनो, मी मर्यादित काळासाठी जिल्हा परिषदला प्रतिनिधित्व करतोय. जर तुम्ही साथ दिली तर मला तुमच्याही गावामध्ये चांगलं काम करता येईल. माझं क्रेडिट मी जिल्हा परिषदचं असेल तर जिल्हा परिषदमधून मला मिळू द्या, विधानसभेचं असेल तर वळसे पाटलांना मिळू द्या, तुमच्या गावातलं क्रेडिट असेल तर तुमच्या ग्रामपंचायतला मिळू द्या. मला त्याच्यामध्ये जायचं नाही, फक्त या गावाचा कायापालट झाला पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी काम केलं. आणि बघता बघता माझ्या जी 21 गावं होती माझ्या मतदारसंघात, 21च्या 21 गावामध्ये जर तुम्ही आजही जाऊन बघितलं, शाळेची इमारत असेल, उत्तम प्रकारची शाळेची इमारत असेल, जिथं ग्रामपंचायतची व्यवस्था नसेल तिथं ग्रामपंचायतची इमारत असेल, बंदिस्त गटर असेल, रस्ते काँक्रिटीकरण असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्राची इमारती असतील, ह्या सगळ्या पशुसंवर्धनच्या इमारती असतील, ह्या सगळ्या बांधण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये पिकअप शेडपासून तर सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. विशेष करून दुर्लक्षित आमदार फंडातून जास्तचा सभामंडप, मंदिराला सभामंडप त्यावेळेस करता येत नव्हते. त्यावेळेस सगळ्यात जास्त सभामंडप मी माझ्या मतदारसंघात जवळजवळ 54 सभामंडप त्यावेळेस फक्त मतदारसंघात, तालुक्याच्या सगळ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही निधी प्रत्येक गाव पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला. बघता बघता अशी प्रक्रिया झाली का 2012ला मला संपूर्ण तालुक्यातून कुठूनही उमेदवारी मिळावी, पण तुम्ही उमेदवार राहा असं लोकांचं मत होतं. त्यावेळेस मला ऐनवेळी काही सांगितलं गेलं, पण त्यावेळेस त्याच्यातून यशस्वी झालो नाही. 12ला मला तिकीट दिलं गेलं नाही. मी पहिल्यांदा कळंबमधून इच्छुक होतो, नंतरच्या आदिवासी भागातून त्यावेळेस ओपन सर्वसाधारण जागा आली होती, तिथूनही इच्छुक होतो आणि मंचरमधून शेवटीचा. आणि मंचरच्या इतिहासामध्ये त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पहिल्यांदा माताजी पोकरकर यांना निवडून आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. त्यावेळेस मी पहिल्यांदा फॉर्म भरल्यावर जाहीर केलं होतं की आत्ताचे हे सगळे उमेदवार, 8 मतदारसंघातले उमेदवार 5 हजाराच्या फरकाने निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि सगळ्याच्या जीवावर त्यावेळेस आम्ही सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी, ज्येष्ठ मार्गदर्शक त्याच्यामध्ये माऊली गावडे असतील, त्यावेळेस बाबूराव दादा असतील, बाप्पू असतील, बाप्पू इंगे पाटील असतील, हे सगळ्या ज्येष्ठांच्या सोबत काम करून एक चांगली टीमवर्क आम्ही तयार केला होता. आणि त्याच्यामध्ये मात्र ते निवडून आणल्याच्या नंतर मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली का माझ्या संदर्भात चांगलं पाहिलं जात नव्हतं आणि फक्त कार्यकर्ता सांभाळावा असंच वातावरण होतं. आणि योगायोग म्हणा किंवा परिस्थिती बदललेली म्हणा, माझ्या तिकिटामध्ये ज्या अडचणी आल्या होत्या त्या काही काळाने ओपन झाल्या की तुम्हाला तिकीट कशामुळे दिलं गेलं नाही. आणि मग त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न, नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण उलटं असं झालं की नेत्यांकडून त्यावेळेस माझ्यावर तसा अन्याय झाला.
नजीकच्या अन्याय याच्यासाठी सांगतोय, कारण मी जेव्हा आत्ताची विधानसभा निवडणूक लागली होती तेव्हा वळसे पाटील आणि स्वतः किरणताईच्या समोर 2-3 तास आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेत मी सविस्तर त्यांच्याशी बोललो. त्याच्यातले बहुतांशी मुद्दे त्यांना मान्य होते की अरुणवर खरंच अन्याय झालेला आहे. मी त्यावेळेस स्पष्टपणाने त्यांना सांगितलं, राजकारणामध्ये माझं कुणी गॉडफादर असू शकत नाही, माझं कुणी बॉस असू शकत नाही, पण तुम्ही मात्र माझे बॉस आहात, तुम्ही माझे गॉडफादर आहात, हे मात्र नक्की सांगितलं होतं. मग तुम्ही सांगाल त्यावेळेस निश्चितपणे आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊ. त्यात 2014 साली मला अचानकपणे पक्ष सोडून जावं लागलं. काही लोक माझ्यासोबत, मी पक्ष सोडायची माझी मानसिकता त्यावेळेस नव्हती, पण काही लोक मला खंडोबाच्या मंदिरात घेऊन गेले आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये चांगलं मुठमुठ भंडारा त्यांनी उचलला आणि सांगितलं की आता सगळ्यांच्या मध्ये त्याला साक्षीदार स्वतः शिवाजीराव ढोबळे, आज ते राष्ट्रवादीत आहे, तुम्ही त्यांना कधी विचारू शकता. मी स्वतःहून या प्रक्रियेत गेलो नाही, पण ज्या घटना घडल्यात ती वस्तुस्थिती आहे. 14ला मी दादांच्या नेतृत्वात काम केलं, दादांनी सुद्धा मला इतका जीव लावला. 10-12-11 वर्ष अत्यंत, म्हणजे एखाद्या आपल्या स्वतःच्या मुलाला जसं सांभाळतात त्याच्यामध्ये कदाचित सत्तेची पदं मिळवण्यात किंवा अन्य काही नाही, पण जिथं जिथं कॅलिबर आहे तिथं काम करायला संधी देऊन, संघटना असेल, बांधणी असेल, अडचणी असेल, DPDC असेल, कुठं ना कुठं दादांनी त्यांच्या ताकदीने आम्हाला बसवण्याचा प्रयत्न केला आणि काम करायला संधी दिली. पण नंतरच्या काळामध्ये आत्ताची परिस्थिती बदलली. राज्यात 3 पक्षाचं सरकार आलं, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आलं. अचानकपणे वरच्या पातळीवर निर्णय झाला आणि शिवाजी आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन लढावा असं शिंदे साहेबांचा आदेश आला आणि त्या आदेशानुसार त्यांनी डिसिजन घेतला आणि डिसिजन घेतल्यावर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी कोणतीही मागं पुढं न पाहता डोळे झाकून त्यांच्याबरोबर उभं राहण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. त्याच कालावधीमध्ये माझा थोडासा आजारपणाचा कालावधी 1 वर्षाचा 1.25 वर्षाचा राहिला. तितकं जो मला मोठ्या प्रमाणात लोकसभेलाही काम करता आलं नाही, भाषणं काही जास्त प्रमाणात करता आली नाही, पण त्यावेळेस प्रत्यक्ष हजर राहून जिथं जिथं काम करता येईल तिथं प्रयत्न मी केला आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्याच्यामध्ये आढळराव पाटलांना अपयश आलं, पण त्यांनी मानून जसं ठरलं राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच ते काम करत राहिले. आम्ही सगळे मंडळी तसेच काम करत राहिलो. नजीकच्या काळात विधानसभा निवडणूक आली, त्यावेळेस वळसे पाटलांनी सविस्तर आमच्याशी या सगळ्या चर्चा केल्याच्या नंतर आम्ही निश्चितपणे त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं आहे. माझ्या आजही गावामधून त्यावेळेस मी त्यांना स्पष्टपणाने काही भूमिका मांडल्या होत्या. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं तालुक्याची अशी परिस्थिती आहे. स्पष्ट भूमिका मांडल्यावर त्यावेळेस 400चं लीड देण्यामध्ये मी गावामध्ये यशस्वी झालो सगळ्यांच्या साथीने. असं मी म्हणणार नाही का ती फक्त शिवसेनेची मतं होती, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मतं एकत्र करून सगळ्यांनी 400 मताचं मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला आणि थोड्याशा मतांनी विधानसभेमध्ये जिंकून आले वळसे पाटील. परिणामी त्यांच्या पाठीमागं आम्ही आजपर्यंत कधी निवडणूक लढावी की नाही लढावी ह्या कधी विचार माझ्या डोक्यात घोळत नव्हता, पण आजारपणातून मी थोडंसं क्लिअरिटी आली आणि योगायोग म्हणा किंवा कदाचित नीतीच्या मनात काय असेल म्हणून त्यांनी सर्वसाधारणची जागा आली म्हणून निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय झाला. मी पहिल्या 2-5 दिवसामध्ये वळसे पाटलांच्या समोर जाऊन मी इच्छुक आहे आणि मला या विभागाचं नेतृत्व करायला संधी द्या, का जेणेकरून आपण जसं मी पूर्वीचं त्यांना स्पष्टपणाने सांगितलं होतं का साहेब मी फक्त तुम्हाला मदत करतो म्हणजे तुम्ही मला काय देणार आहात घेणार आहात असं म्हणून नाही, पण तुमचा आजारपणाचा कालावधी होता, तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये खूपसा बॅक होता आणि तो भरून काढायचा असेल तर आयुष्यामध्ये एखादी, मला असं वाटलं की मी राष्ट्रवादी जेव्हा सोडली त्यावेळेस माझ्या आयुष्यातली काही चूक झाली म्हणून ती चूक भरून पुन्हा एकदा चांगल्या मोकळ्या मनानं लोकांमध्ये काम करायचं आणि या संघटनेला बळ देऊन या तालुक्याच्या विकासाबरोबर जायचं ही माझी संकल्पना होती. पण आज रोजी मी गेले काही दिवस जे ऐकतोय, चाललंय, चर्चा चालल्यात, माझ्या गटात वळसे पाटलांनी सांगितलं तू तुझ्या गटात काम कर. मी गट सोडून गेल्या 8 महिने कोणत्याही गावात आजपर्यंत जाऊन सभा आणि मिटिंग घेतली नाही. सुखदुःखाचं कार्यक्रम वगळता, सुखदुःख म्हणजे काय मला दसक्रिया माहिती, या सुखदुःखाच्या पर्सनली कार्यक्रम सोडले तर मी कोणत्याही गावात कार्यक्रमाला गेलो नाही, मतदारसंघात काम करत राहिलो. योगायोगाने निवडणुकीमध्ये ही सीट ओपन आल्यामुळं आणखीनच लोकांचा ओघ वाढला, ओढ वाढला
का पुन्हा एकदा मला संधी मिळेल अशी भावना लोकांच्या मनामध्ये झाली आणि तुम्ही उभंच राहा अशी एक भावना उभी राहिली. नजीकच्या काळामध्ये विवेक वळसे पाटील ज्यावेळेस मला 2007 साली जिल्हा परिषदला संधी मिळाली, माझं स्वतः मी संघटनेचा राजीनामा दिला आणि विवेकला जिल्हा परिषदला आपलं जिल्हा परिषदच आलं, त्याला युवक काँग्रेसचा अध्यक्ष, युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष करायचे. त्याला काही काळ केल्यानंतर योगायोग म्हणा किंवा कदाचित त्याची असणारी ताकदीच्या जोरावर त्याला खरेदी विक्री संघाचं अध्यक्षपद मिळालं. नंतर 5 वर्ष काम करायला मिळालं. नंतर शरद बँकेचं 5 वर्ष काम करायला मिळालं. नंतर जिल्हा परिषदचं 5 वर्ष काम करायला मिळालं. आज अखेरपर्यंत संघटनेत 2-5 वर्ष काम केल्याच्या नंतर त्यांना 15-20 वर्ष संधी मिळाली. मी मात्र 25 वर्ष वळसे पाटलांच्या एक विचारानं आणि जबाबदारीनं जोडीने काम केलं. त्यावेळेस मला संधी घेतलेली, मला सहकारात इंटरेस्ट नव्हता, अन्य गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. उलटा आम्हाला संधी आली तर आम्ही सगळ्या युवक काँग्रेसवाल्यांनी सांगितलं, स्वर्गीय रामशेठ आणि देवदत्तला, कारण आम्ही सुरुवातीपासून सगळे काम करणारे कार्यकर्ते होतो, त्यांना जे तिथं काम करायला संधी दिली. आणि आज रोजी मी फक्त जिल्हा परिषदला काम केलं 1 वर्ष. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये मी फक्त जिल्हा परिषदला काम केलं आहे, अन्य कोणती संधी घेतली नाही. आता मला असं वाटलं की आता मला नक्की हे संधी देतील, पण सगळ्या बर्ताव पाहिले तर गेल्या काही दिवसामध्ये काही नवीन कामाची भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या संदर्भात पार्टी लेवलला नारळ फोडले गेले. एकाही कार्यक्रमाला मला मी नाही येईल याचीच काळजी घेतली, मला निमंत्रित केलं गेलं नाही. आणि काही स्थानिक पातळीवरही कुणी बोलवलं असेल पण द्यायच्यात, पण ते पाहता पाहता मला असं चित्र निदर्शनास आलं की पक्षाच्या बैठका आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला दुय्यम स्थान, म्हणजे न बोलावल्यासारखं, पार्टीत असून जर पार्टीमध्ये नसल्यासारखं जर तुम्हाला वागणूक देत असतील तर मला आता आपल्या सगळ्यांच्या पुढे एवढीच मत व्यक्त करायचं आहे का एकतर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये मी दीर्घकाळ काम केलं, 35 वर्ष काम केलं, पण मला असं वाटतं की मला संधी मिळावी. लोकांचा अट्टास आहे, रेटा आहे, आणि जर हे सगळे कुणी या गोष्टीकडं पाहत नसतील तर माझ्यापुढं 2च पर्याय शिल्लक राहिलेत. एकतर सलेंडर व्हावं लागेल किंवा राजकारणातून परिपूर्ण थांबावं लागेल, अन्यथा काही भूमिका घ्यायच्या असेल तर लढावं लागेल. लढावं या मरावं या 2च भूमिका शिल्लक आहेत. आणि म्हणून ही सगळ्या गोष्टीची आपल्याशी चर्चा करावी, म्हणून मोकळ्या मनाने चर्चा करावी. तुम्ही दिलेली साथ मी पाहिलेली आहे, तुम्ही माझ्या चांगल्या वाईट काळातले सगळे सहकारी आहे. ऐकीव गोष्टीवर आणि भक्कमपणे साथ देण्याच्या प्रक्रियेवर तुम्ही आजपर्यंत राहिलेत. माझी अपेक्षा आहे की तुम्ही निश्चितपणे या गोष्टीतून मला काय मार्ग असावा, मी काय करावं. आता माझे तसेही पण सगळ्या बाजूने लढण्याचे किंवा पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळवण्याचे संकेत जवळजवळ 0 झालेले आहेत. कारण वळसे पाटलांनी ज्यावेळेस एक मीटिंग पारगावला घेतली त्यावेळेस पारगावचे वळसे पाटलांनी मला सांगितलं नाही, पण पारगावचे जे कार्यकर्ते मीटिंगला होते त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं का विवेक वळसे पाटीलांचं तिकीट आम्ही फायनल आहे, तुम्ही समजा आणि तुम्ही जोशानं काम करा. पण या परिस्थितीमध्ये मी काय निर्णय घ्यावा हा मला सुचत नाही, म्हणून निश्चितपणे आपल्या दरबारात येण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. आपण सगळे माझे सहकारी आहे, मला याच्यातून योग्य मार्गदर्शन करा. एकतर मी ह्या राजकीय प्रक्रियेत राहील अथवा न राहील या 2च व्यवस्थेमध्ये मी आहे. आणि अन्य मी आज अखेरपर्यंत कोणी अनेक लोकांनी चर्चा केल्या, कोणत्या पक्षाशी हे बोलतात का, कोणत्या पक्षाशी चालतात का, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, ह्या गोष्टीवर मी फारसं कोणाशी विचारणा केली नाही आणि इन्क्वायरी पण केली नाही. पण आज मला ही गरज वाटली की आपल्याशी बोलावं, अन्यथा माझी आयुष्यातली चूक ठरू शकते आणि म्हणून आपल्याशी बोलायला मिळालं. आपल्या मनामध्ये काही संकल्पना असतील तर निश्चितपणे मला मार्गदर्शन करावं की जे करून तुमचा एक सहकारी म्हणून उद्याच्या काळामध्ये या समाजातला घटक म्हणून काही काळ काम करायला संधी मिळाली तर मी चांगलं काम करू शकतो आहे. ही प्रतिमा जेव्हा मी घेऊन जातो आहे त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाची मला गरज वाटते, म्हणून मी आपल्यासमोर आहे. काही विचारायचं असेल तर नक्की आपण विचारा, अन्यथा आता एवढा समजा आता अंतिम टप्प्यात येतो मी, म्हणजे समजा पक्षावर नाराजीच व्यक्त केली एकंदर,
तर म्हणजे असं नेमकं काय घडलं काय एवढं म्हणजे तुम्ही एकदम असा अन्याय केला नाही, आता- किंवा मारावं असं बोलताय? नाही, आता काय झालं, जेव्हा मी हे सगळं काम करायला लागलं त्यावेळेस माझे सगळे सहकारी सांगत होते की तुम्ही दादांच्या पाठीमागे तुम्ही डोळे बंद करून तुम्ही सगळे गेलेत, त्यावेळेस तुम्ही हा पक्ष तुम्ही शिवसेनेतच थांबा. परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं आपलं राजकारणाचं काही झालं तरी आपण त्यांच्यासोबत जायचं. ते राष्ट्रवादीत गेले तर राष्ट्रवादीत जायचं. आणि इथं आल्यावर वळसे पाटलांच्या वागण्यावरून असं वाटलं की आता सगळंजण सुरळीतपणे काम करतील, पुन्हा एकदा मागचे दिवस आहेत ते पुन्हा चांगले होतील अशी भावना त्याच्यामध्ये होते. म्हणून मला ते वाटलं होतं. पण आता ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर मला ते वाटत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. आपल्याकडं काही माहिती असली तर नक्की सांगा. माजी खासदार आढळराव पाटलांची काय भूमिका आहे तुमच्या उमेदवारी भागात? नाही, आढळराव पाटलांना मी स्पष्टपणाने सांगितलं आहे का दादा, मी तुमच्याकडं कोणताही, तुम्ही मला खूप मदत केलेली आहे आणि आम्हीसुद्धा तुम्ही ज्या ज्या निर्णय घेतले, लोकहितार्थ निर्णय घेतले, त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभं राहिलो. आम्ही कधीच बघितलं नाही दादांचा अपमान झाला शिवसेनेत. एका मिनिटामध्ये आम्ही दादांच्या पाठीमागे अख्खा तालुका उभा राहिला. दादांना तिकीट घ्यायला शिंदे साहेबांनी सांगितलं का तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभं राहावं लागेल. एका मिनिटामध्ये आम्ही सगळ्यांनी डोळे झाकून तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. माझी स्वतःची इच्छा आहे की मला ही निवडणूक लढायची आहे. तुमच्या ताकदीने मला तिकीट मिळवण्यासाठी काही प्रयत्न होत असतील तर तुम्ही नक्की करा. पण माझ्या एक गोष्ट अशी लक्षात येईल, मनसर नगरपंचायतची निवडणूक झाली. खरं तर 15 वर्ष ती ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. जेव्हा ओरिजिनल निवडणूक चालू झाली तेव्हा निगोशिएट गोष्ट नेत्यांबरोबर का कार्यकर्त्यांनी कोणाबरोबर करायचा हा प्रसंग आला. त्यांनी लढाई करून 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 1-2 सीटं त्यांना त्यांच्या जवळचे कोण साथीदार असतील त्यांना मिळाली. पण अन्य अनेक लोक असे होते, त्यांचा सक्का भाचा होता, त्यांनी या राजकारणापासून त्यांना ते न्याय देऊ शकले नाहीत. त्यांनी थांबायला सांगितलं, कारण त्यात तोडीचे कार्यकर्ते पक्षात होते. आज मात्र मला तसं दिसत नाही. एका बाजूला शिवाजी आढळरावांची स्वतःच्या सख्या भाच्याला थांबवायची मानसिक तयारी आहे, पण दुसऱ्या बाजूला तसे प्रयत्न मला दिसत नाही. ते प्रोत्साहन करताना दिसत आहेत. म्हणून माझं स्वतःचं मत बनलेलं आहे. तुम्ही म्हटले लढावे की मारावे या दोन भूमिका आहेत. तुम्हाला इतरत्र काही ऑफर आहेत का इतर पक्षाच्या? नाही, मला आजपर्यंत मी पहिलेही सांगितलं, तुम्हाला स्पष्टपणाने सांगितलं, कोणत्याही पक्षाकडे मी विनंतीही केली नाही आणि काही ऑफरही मागितले नाही. पण समजा ह्या परिस्थितीमध्ये मला जर डिसिजन थांबायचं ठरलं तर निश्चितपणे माझ्यापुढं फार प्रश्न असतील असं नाही. आपलं राजकीय करिअर बाजूला ठेवून थांबावं लागेल. आणि जर लढायचं ठरलं, वेगळी आघाडी येते 3 पक्षांची, त्यावर तुमची चर्चा तुमच्या नावाची पण आहे तिथे. अपेक्षित बघा, प्रत्येक माणसाला वाटत असतं थोडंसं विनिंग काही कॅपॅसिटी ज्या माणसामध्ये आहे. मला आता मी जेव्हा गेल्या 3-4 महिन्यामध्ये गावागावात आणि घराघरात फिरलो, मी साधारण 4,000 कुटुंबामध्ये फिरलेलो आहे. माझ्या मतदारसंघात कुटुंब संख्या फक्त 9-9.5 आहे, पण मी फिरलो आहे किती कुटुंबामध्ये? 4,000 कुटुंबामध्ये घरपोच फिरलो आहे. मला परिपूर्ण अंदाज आहे. लोकांचं असं म्हणणं आहे तर तुम्ही भाऊ अजिबात थांबू नका, तुम्ही हा निर्णय घ्या, तुम्ही तो निर्णय घ्या. पण शेवटी निर्णय तर आपल्याला घ्यायचा असतो. लोक 100% प्रत्येक निर्णयात पुढे येतील आणि निर्णय घेतील अशी अपेक्षा नाही. तुम्हाला काय वाटतं हेच महत्त्वाचं आहे. त्यांनाही मी त्यावेळेस स्पष्टपणाने सांगितलं का ठीक आहे, मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, योग्य वेळेमध्ये मी माझी बाजू मांडायचा प्रयत्न करेन. यश आलं तर नक्की घेईन. पक्षाने उमेदवारी जर समजा तुम्हाला दिली नाही तर भाऊ तुमचं काम जर चांगलं आहे, तुम्ही तुमचे गट सोडून इतर तर पुढेही काम करत नाहीये, पूर्ण तुमचा संपर्क आहे, तर तुम्ही अपक्ष काय लढणार आहात? नाही, मी अजून अपक्ष लढायचं असं मी म्हटलं नाही. माझं फक्त 2च माझ्या पुढे पर्याय शिल्लक आहेत. एक तर राजकारणातून थांबून जावं, कारण आता याच्यानंतर मी काय निवडणुकीला उभा राहू शकत नाही. वयपरातोय बदल पाहिले तर माझं वय साधारण 53-54 दरम्यान आहे. साधारण 5 वर्षांनी पाहिलं तर 58-59 पर्यंत होईल. आणि त्यावेळेस कुणी ना कोणी तरुण पिढीतले कार्यकर्ते समोर असणार आहे. मग मी त्यांना रोखू शकत नाही. माणसानं मर्यादित काळासाठी राजकारण करावं, तर त्याच्यामध्ये लयबद्धता असते, आपुलकी असते आणि प्रेम पण राहतं. आणि कार्यकर्त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल असणारी भावना निश्चित क्लिअर होते ना.
जे तुम्हाला लढायचंच आजच आहे. भाऊ आजच इलेक्शन डिक्लेअर होईल ना, तुमचं काहीतरी पण नाही, मी आज सकाळी मी आज काही काळ विचार आज केला. संध्याकाळी निवडणूक काल मी आयोगाची माझ्या पत्रकार गावामध्ये आजूबाजूला सकाळी मी एका दसऱ्याच्या निमित्तानं जात असताना दर गावामध्ये समोर उमेदवारी मिळाली की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी सगळीकडे बोर्ड लावले 2 उमेदवार घेऊन, खालचा पंचायत समितीचा आणि वरचा. मग हे जर काहीच ठरलं किंवा नाही हे पुढच्याला न कळवता या सगळ्या प्रक्रिया जर चालू झाल्या तर मग आता याच्यावर काही ना काही विचारविनिमय करायला पाहिजे. म्हणून पहिला सल्ला घोडेगावचे कपिल काळे यांच्या बाबत जी भूमिका झाली तीच तुमच्या बाबत आत्ता झाली असं म्हणायचं का? नाही, त्यांच्या बाजूला बाबतीत काय भूमिका झाली आम्हाला माहीत नाही, कारण मी ओरिजिनल 30-35 वर्ष राजकारणातला माणूस आहे आणि ते तुम्ही पाहिले. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी फक्त एकच जिल्हा परिषद लढवली, अन्य कोणत्याही संस्थेवर प्रतिनिधी म्हणून मी गेलेलो नाही. आणि मला जी आवड आहे पब्लिकमध्ये राहायची, लोकांमध्ये राहायची, त्यांचे काम करायचं, त्यांच्या सुखदुःखात राहायचं, तर मी ती आवड जोपासण्यासाठी फक्त मी जिल्हा परिषदमध्येच इच्छुक आहे. अन्य ठिकाणी विधानसभा पण लढवली ना? हो, नक्की विधानसभा लढवली. म्हणून विधानसभा जेव्हा मला ह्या तुम्ही वळसे पाटलांनी सांगितलेलं ऐकलं असेल ना, त्यांनी सांगितले त्यांच्या भाषणामध्ये. मग तुमचा तो प्रश्न लक्षात आहे? मग आता उमेदवार पळवले तुमच्यावर समजा पक्षाने अन्याय केला असं तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. या संदर्भात समजा आढळराव पाटील, वळसे पाटील तुम्ही एकत्र तिघं बसले नाही का, किंवा काय प्रयत्न झाले नाही का? नाही, आम्ही डोळे झाकून वळसे पाटलांच्या पाठीमागं उभे राहिलोय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाताना आम्ही डोळे उघडे ठेवले नव्हते आणि स्पष्टपणाने शेवटी आमची मान त्यांच्या खांद्यावर टाकली. वळसे पाटलांनी त्यांना सपोर्ट दिला, आमच्याशी काही चर्चा केली, चर्चेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही. आता जर एखादी चर्चा केली, त्यांनी लढावं का न लढावं हे मतसुद्धा मांडलं नाही आज अखेरपर्यंत. आज योगायोगाने मी आज सकाळी निर्णय घेतला आणि आत्ता 11-12 वाजता निवडणूक आयोग ही निवडणूक जाहीर करत आहे. मग त्याच्यामध्ये हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता ती जर आपली बाजू जर मांडलीच नाही तर अशी परिस्थिती निर्माण होईल तर लोकांना अर्धवट माहिती मिळेल आणि परिपूर्ण माहिती मिळणार नाही. अरुणजी गिरे, तुम्ही पक्ष प्रवेश म्हणता करणार नाहीत आणि जिल्हा परिषदेला इच्छुक आहात, मग तुम्हाला एक तर तुम्ही म्हणता आम्हाला राजकारण एक तर सोडून द्यावं असं वाटतं. मग नाही, अपक्ष राहून मी तुम्ही करू शकता ना? तुम्हाला मी असं सांगितलं नाही का मी कोणत्या पक्षात जावं का नाही. मी फक्त 2च प्रश्न माझ्यापुढं मला वाटतात की मी एकतर लढावं अत्यंत सोडून द्यावं. पण राजकारण सोडण्यापेक्षा मी म्हणतो शेवटचं लढूनच हार किंवा जीत. म्हणूनच तुम्ही तुमच्या मतं कोणची खाणार, तुम्ही त्यांचीच मतं खाणार आहेत ना? सगळ्या मित्रांची सल्लामसलतच याच्यासाठी आहे का तुम्ही मला सांगितलं जनतेच्या दरबारात काय निर्णय झाला, मी आजपासून मी लोकांनाही विचारणार आहे मी काय करावं. दादाशी जसं तुम्हाला विचारलं याच्यानंतर दादांका आत्ताच दादांचा मला फोन आला होता, पत्रकार साक्षीला आहे, कसली पत्रकार परिषद आहे, तर मी म्हणालो मला जे वाटलंय तर माझं मत मी इथं. अरुणजी गिरे, आता तुम्ही राजकारणातले मुरब्बी आहात, तुम्ही दिसता बोलता तसं नाही, तुमचा बी प्लॅन पण तयार असणार आहे. तुम्ही अशा पद्धतीनं इमोशनल बोलून राजकीय नेतृत्वावर दबाव तर आणत नाही ना? तुम्हाला याच्यामध्ये मी काय इमोशनल बोललोय, वस्तुस्थिती सोडून तर मी दुसरं काही लाईन सांगितलं वय झालं म्हणाले, शेवटची निवडणुकी म्हणाले. नाही, अशा अनेक निवडणुका आता मी तर काय परत लढू शकत नाही, कारण एखादी निवडणूक तुम्हाला लढण्यासाठी उपलब्ध झाली आणि ती निवडणूक तुम्हाला लढायची नाही, लढायची परिस्थिती हातात आहे, ती तुम्ही घेत नाही. त्यावेळेस आपण एखादी निवडणूक आपल्या समोर असल्या वय परत आपण पण काळजी घेतली पाहिजे. मार्केटमध्ये नवीन तरुण पोरं येत आहेत, त्यांना पण संधी दिली पाहिजे. पक्षात तुमची घुसमट होते का? एकीकडे दादाजी तुमचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या मागे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेले, शिवसेनेचे वाघ होते, तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला, दादांबरोबर प्रवेश केला, तुमची घुसमट होते का? सँडविच होते का? नाही, सँडविच व्हायचा प्रश्न येत नाही. जेव्हा आता मुळातच विधानसभा आपल्या समोर झाली, विधानसभेला परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आहे. माझ्या गावाची परिस्थिती पाहिली, दादांच्या गावाची परिस्थिती पाहिली तर चित्र तुमच्या लक्षात आहे. आम्ही आमचं प्रामाणिकपणे जिथं जेवढं काम करायचं होतं तेवढं काम प्रामाणिकपणे केलं. तुमच्या तब्येतीला जमेल होईल तेवढं काम केलंय, त्याच्यातून तुम्ही पुढे गेलात. त्यांचं आम्ही ऐकलं पाहिजे, त्यांनी एखादी भूमिका सांगितली, त्यांच्याशी एखादी चर्चा केली,
एक घुसमट होण्याचा प्रश्न येत नाही. मोकळ्यापणाने आम्ही त्यांच्याशी बोललो आहे, पण त्याचं उत्तर आणि प्रत्युत्तर मात्र त्याच्यात दिसत नाही. ज्यावेळेस मार्केटला सगळे लोक प्रचार करायला लागले आणि प्रचाराचे होल्डिंग लावायला लागले, तर असं चित्र आहे. शेजारचा उमेदवार घेऊन ज्यावेळेस मी इच्छुक असणं चुकीचं नाही, कारण मी इच्छुक असणं आणि एकट्याने इच्छा व्यक्त करणं त्याच्यात चूक नाही. आज मला जर कदाचित एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर मी माझे हितचिंतक 5, 50, 100 उभे केले असते तुमच्यासमोर आणि सांगितलं असतं आम्ही सगळेजण असं निर्णय घेणार आहे. मी इच्छुक आहे हे सांगायचं काही कारण नाही. हे माझ्या नेत्यांनाही मी सांगितलं आहे, आजही सांगतोय, कालही सांगितलं होतं, उद्याही तेच सांगणार त्याच्या काय. पण जेव्हा अशी परिस्थिती तयार होते जिथं हे सगळं मान्य व्हायला पाहिजे तिथं मान्य होत नाही, त्यावेळेस अशी परिस्थिती तयार झाली की एकतर निवडणूक लढवायची असेल तर लढावी लागेल आणि नसेल, या सगळ्या सहन होत नसेल तर थांबावं लागेल. हे दोनच पर्याय माझ्यापुढे शिल्लक आहे. तुमचे सहकारी विवेक वळसे पाटील हे प्रचार करतायत, त्यांनी बोर्ड लावले. तुमचे राजकीय शिष्य रवी वळसे यांनी पण प्रचार सुरू केला आहे, त्यांची उमेदवारी फायनल असं बोललं जाते. आता तुम्ही ह्या 2 उमेदवारांमध्ये तिसरे उमेदवार म्हणून भूमिका घेणार की यापैकी एखाद्याला पाठिंबा देणार? हेच मी उद्या जनतेत जाणार आहे. उद्यापासून आजचा दिवस तुमच्यासाठी, पहिल्यांदा तुमच्यासाठी दिला आहे. मला ज्यांच्याकडे मी गेलो का बाबा त्यांना असं वाटत होतं मला आज उमेदवारी मिळेल आणि उद्या उमेदवार म्हणून मी त्यांच्या पुढे येईल, त्यांना मी सांगणार आहे का अशी परिस्थिती, आता उमेदवारीच्या पार गेलेलो आहे, आता मला उमेदवारी मिळणार नाही. एकतर उमेदवारी न मिळालं तर मी काय करावं आणि उमेदवारी लढावं का नाही लढावं याच्यावरच मी काम करणार आहे. तुम्ही एक भंडाराचा विषय घेतला, तुम्ही शिवसेनेत जाताना तुमच्यासोबत बरेच जण होते, तर ते कोण होते आणि काय प्रसंग होता? विशेष करून वळसे पाटलांना हे सगळे माहीत आहे. आता का त्या जनतेला माहित नाही ना, जनतेला माहित नाही. जुन्या विषयावर खूप चर्चा करून व्यक्तिगत दोषारोपण करण्यामध्ये काय अर्थ नाही. पण घटना माझ्या संदर्भात घडली होती. मला असं वाटत होतं की लोकांना वाटायचं की मी वळसे पाटलांना स्वतः सोडून गेलो आहे, त्यांच्याकडं मी एखादी आमदारकीचं तिकीट मिळावं म्हणून गेलो आहे, असं जे वाटत होतं ती तशी परिस्थिती नव्हती. मला ते अचानकपणे ती बाजू अंगावर घ्यावी लागली आणि त्याची जबाबदारी शिवाजी आढराव पाटलांनी माझ्यावर टाकली होती आणि मला त्या प्रसंगात नाही म्हणू शकलो नाही, म्हणून मला लढावं लागलं. जे वळसे पाटील जे बोलले होते उमेदवार आम्ही तुम्हाला पुरवत होतो, त्या प्रक्रियेचा तुम्ही पण एक भाग होते. नाही, आता ते कोणाबद्दल बोलले त्याच्याबद्दल मला जास्तचं माहीत नाही, पण ते जे असतील तर कदाचित त्यांच्या मनामध्ये काय असेल मला नाही वाटत त्यांच्या मनामध्ये तसं असेल. त्यांच्या मनामध्ये चांगले पण विषय असू शकतात. अरुणजी गिरे, आता तुम्ही लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात, लोकसभेला शिवाजी आढळरावांचा पराभव झाला, विधानसभेला तुम्ही सक्रिय फारसे राहिला नाहीत, वळसे पाटलांचं मत घटलं आणि त्याच्यामुळं थोडंसं तुमच्यावर अविश्वास दाखवला जातोय का? नाही, मी जेव्हा वळसे पाटलांची लोकसभेला आल्याच्या नंतर वळसे पाटलांशी मी का बोललो, त्यांनी मला फक्त गटात काम करायला सांगितलं. स्पष्टपणाने मी सांगितलं होतं का मी एकटा कुठं फिरणार नाही, तर माझी तब्येत बरी नाही. दुसरं कारण, मी नवीन तुमच्यात आलो आहे, उद्या तुम्हाला मताधिक्य कमी झालं तर याचं सगळं खापर माझ्यावर येईल. सोबत कोण असावं तर त्यांनी बंटी पाटलांचं त्यावेळेस नाव सुचवलं होतं, तुम्ही दोघे एकत्र काम करा. ह्या याच्यामध्ये आम्हाला एकत्र येण्यामध्ये त्यांनी ती परिस्थिती जिथं केली, जिथं येऊन दिलं तिथं आलो. बाकीच्या ठिकाणी बळच बोलून मी बळत जाणार नव्हते. वळसे पाटलांना मी चर्चा केली होती. मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं माझ्या गावातून मी तुम्हाला 400चं लीड देऊ शकतो आणि ते मी देण्यामध्ये यशस्वी झालो आहे. आज नाही सांगत, उद्या गणपती बाप्पाच्या साक्षीने तुम्ही विचारलं, गावात मी मिटिंग घेऊन स्पष्ट सांगितलं आहे, कारण आम्ही श्रद्धेने काम करणारी माणसं आहे, आम्ही लोभाने काम करणारी माणसं नाही. आता एक प्रश्न, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का, आणि उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबणार का? हेच मी आपल्या सगळ्या मित्रांना विचारू इच्छितो. मी एकतर राजकारण करावं की नाही या संदर्भात तुमचा मला सल्ला हवा आहे. आणखी दुसरा चॅनल आहे माझ्याकडं का पब्लिक आहे का जे मला सातत्याने म्हणत होते भाऊ तुम्हाला उभं राहायचं आहे, त्यांना पण मी एकदा विचारणार आहे. तर काही आजपासून सुरू करणार आहे. पुढचे 1-2 दिवस त्यांना विचारतो मी काय करावं या परिस्थितीमध्ये. शेवटी एकट्याला एखादा निर्णय व्यक्तिगत जीवनातला असता तर मी तो 100% घेतला असता, पण अनेक लोकांची माझ्याशी कनेक्ट जुळलेली आहे, त्यांना काय वाटतंय हे पण मला तपासलं पाहिजे. कारण शेवटी
नेता नुसता एकटा असू शकत नाही, त्याला साथ देणारे अनेक कार्यकर्ते असले त्याला समाजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. तुम्हाला असं वाटत नाही का बुवा नेमकं पक्षांनी डावललं पण आपल्याकडून काही चुकलं असावं असं वाटत नाही नाही, माझं तेच आहे मत आहे. जर माझं चुकीचं असेल तर खुल्लेपणाने सांगितलं. आजही तुम्ही सांगितलं तर मोकळ्यापणाने तुमच्या मार्फत मोकळ्यापणाने मानायला तयार आहे. वळसे पाटलांना मी स्वतः जाऊन विचारलं, साहेब तुम्हाला वाटतंय की माझी काही चूक आहे, तुमचं काम प्रामाणिकपणे केलं नाही, तर त्यांनी मला स्पष्टपणाने सांगितलं आहे तू काम प्रामाणिकपणे केलेलं आहे, तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक नाही. मग आता मनात आणायचं कारण नाही, त्यांच्याविषयी वाईट चिंतायचं काही कारण नाही. आपल्या मनात आलं, ही भावना माझ्या मनात राहिली. आता नांदगाव जारखेडवाडी करता तर तुम्हाला जनसमर्थन पण चांगलं आहे. मग जर तुम्ही जनतेमध्ये जोपर्यंत आम्ही जाणारच, मग जनतेने जर तुम्हाला पक्ष उभं करायला सांगितलं तर कदाचित त्यांचं मत समजून घेणं पहिलं गरजेचं आहे. मत आपण मांडलं तर मग विचारण्यात काय अर्थ राहील. उमेदवारी अजून जाहीर नाही राष्ट्रवादी काँग्रेसची, तुम्हाला काही आशा आहे का तुमचं नाव येऊ शकतं? उमेदवारी आजच्या परिस्थितीमध्ये मला उमेदवारी जाहीर दिसली म्हणूनच मी पत्रकार परिषद घेतली. अन्यथा कारण अशीच उमेदवारी सगळीकडे जाहीर केलेली आहे. पक्ष एवढा मोठा पक्ष अशा विचाराने कधी गपचिपमध्ये उमेदवारी जाहीर करत नाही. पलीकडे गेलं, तुम्हाला विचारलं का कळंब राजनी गटामध्ये कोण उमेदवार आहे राष्ट्रवादीचं, तर तुम्हाला माहीत आहे का कोणी कोण आहे राष्ट्रवादीचे उमेदवार? आहे तुलसी भोर यांचं नाव पुढे येतं की? जर या लोकांची नावं ते अधिकृत जाहीर नाही. अधिकृत जाहीर नाही हे जरी म्हटले असले तर राजरोजपणे पक्षाच्या चिन्हावर काम करतायत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा उमेदवार एकत्र काम करतोय, याचा अर्थच असा आहे की प्रत्यक्ष ती जाहीर झालेली आहे. माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि तुम्ही भविष्याच्या राजकारणात काही एकत्रित निर्णय घेणार आहात का? तशी काही चर्चा नाही, मी आता त्यांच्याशी आज अखेर जसं तुमच्यावर बोलल्याच्या नंतर त्यांना बोलून तर पहिला फायदा नाही. तुमच्या बोलल्यानंतर मी त्यांनाही जाऊन भेटणार आहे, त्यांनाही विचारणार आहे, दादा माझी अशी पोझिशन आहे. त्यांना उमेदवार निवड प्रक्रियेत आढळराव पाटील यांना कुठेतरी डावलं जाते. नाही, मला जे दिसलं, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, त्या प्रश्नाचं उत्तर रिपीट करत नाही. नगरपंचायतच्या याच्यामध्ये लोक म्हणतायत का फक्त दादांना त्यांच्यासोबत असणाऱ्या 2च कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ शकले, साध्या बाच्याला पण उमेदवारी देऊ शकले नाही, हे लोक म्हणतायत. त्यांच्याबद्दल जर त्यांची अशी परिस्थिती झाली का त्यांच्या बाच्याला उमेदवारी देऊ शकले नाहीत, ही चर्चा ही समाजासाठी समजून घेण्याची आहे. त्याच्यामुळं मी पण त्याच्याशी आणखी एकदा विनंती करणार आहे, चर्चा करणार आहे, कोणाशी? त्यांचं मत समजून घेणार आहे, त्यांचं काय मत आहे. शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या भूमिकेवर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही दादांसोबत राष्ट्रवादीमध्ये आले, तर येत असताना जे काही नेते सोबत आले ते सगळे आले, त्यांना कुठंतरी मंचर नगरपंचायतीमध्ये असेल कुठंतरी डावलण्यात आलं. त्याचबरोबर आता जिल्हा परिषदेला जर पाहिलं तर राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी जाहीर करून टाकली. मग हे सगळं असताना दादाची कुठंतरी समज होती, दादाला डावललं जाते, मग दादा त्या पक्षामध्ये का थांबले, का त्यांची मजबुरी? नाही, मजबुरी काय असायचं कारण नाही. कदाचित त्यांच्या आणि वळसे पाटलांचे सलोख्याचे संबंध असेल आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या निवडणुकीला वळसे पाटील आजारी असल्यामुळं त्यांनी त्यांच्या विरोधात काम नाही केलं, तर त्यांना असं वाटत नाही की या अशी परिस्थिती सुधरेल. पण या परिस्थिती सुधारण्याच्या पाठीमागे त्यांचं मत काय मलाही माहीत नाही. त्याच्यातले किती उमेदवार दादांनी निश्चित केलेत आता. एक शेवटचा प्रश्न, अपक्ष की राष्ट्रवादी काँग्रेस? नाही, लढणार किंवा नाही, हे 2च गोष्टी. तुमचं बी प्लॅन ठरलेलं आहे, खरं काय सांगत नाही? बी प्लॅन ठरायचा प्रश्न येत नाही. खरं असतं तर तुमच्या पुढे सांगितलं असतं. पण तुमच्या बोलण्यावरून असं तर समजतं का तुम्ही अपक्ष उभे राहणार आहात? हे मी लोकांना विचारून ठरवणार आहे. त्यांच्या मतावर माझं समजून घेऊनच माझं मत व्यक्त करणार. त्यांचं भाजपबरोबर पण नाव जोडलं जाते, भाजप पक्षाबरोबर पण नाव जोडलं जाते. मला तरी माहीत नाही, आता अनेक पक्षांना वाटतही असेल, कदाचित मी त्या योग्यतेचा असेल म्हणून ते चर्चाही करत असतील. पंचायत समितीला सुषमाताई गिरेम तुमच्या मिसेसला पंचायत समितीचं तिकीट देऊ इच्छितात अशी चर्चा आहे राष्ट्रवादी, तर त्याबाबत काय नेमकं स्पष्ट भूमिका? नाही, मुळात तिला कोणत्याही राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. तिचं स्वतः आमच्या कुटुंबामध्ये आम्ही व्यक्ती स्वतंत्र आहे. तिला जे आवडेल तिने ती करायचं. तिला राजकारण आवडत नाही, त्याच्यामुळे राजकारणामध्ये ती कुठं नसते. आणि पदाच्या बदल्यात पद घेणं हे आजपर्यंत आम्हाला अजिबात कधी मान्य झालं नाही किंवा आमच्या कुटुंबाने कधी केलंच नाही.
त्याच्यामुळं त्या भानगडीत आम्ही पडलोही नाही ना आम्हाला कोणी सांगितलंही नाही. तो हा त्याच्यातलं उत्तर आहे. तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे, तुमच्या गळ्यामध्ये मात्र पक्षाचा स्कार्फ नाही. पक्षाचा नाही, पक्षाची मी पत्रकार परिषद पक्ष म्हणून जर घेत असतो तर पक्षाचा स्कार्फ असता. मला पत्रकार परिषद घेताना अध्यक्षांची परवानगी काढावी लागते आणि नंतरच पत्रकार परिषद घेता येते. आज मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये व्यक्ती म्हणून पत्रकार परिषद घेतो आहे आणि मी फक्त तुम्ही माझ्या जीवाभावाचे सहकारी आहेत. समाजातला तिसरा डोळा आहे. समाजात जिथं अन्यायाची बाजू दिसेल तिथं तुम्ही असताय म्हणून तुमच्याकडं माझी पहिली बाजू मांडली. दुसरी जनतेच्या दरबारात त्यांना पण विचारणार आहे. शिस्तभंगाची कारवाई होऊ निर्णय शकते? घेताना तुम्हाला विचार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते? शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते? नाही, अशा वेळेस शिस्तभंगाची कारवाईचं काय नाही. माझ्या पक्षाविरुद्ध भूमिका असेल तर शिस्तभंगाची कारवाई. आणि पक्षाने मला हे पहिल्यांदा पक्ष कामामध्ये जेव्हा गटात काम करणार, मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष आहे. गावागावात जावं, तपासून घ्या. गावात माझ्या 2-2, 4-4 बिल्डिंगी माझ्या कालावधी उभ्या राहिलेल्या आजही त्या गावात आहेत. जर तिथली गावातली लोक म्हणली की यांना संधी दिली आणि हे काम करू शकले नाही, यांना संधी दिली हे कोणाच्या सुखदुःखात आले नाही, यांना संधी दिली हे कोणाच्या अडचणीत उभे राहिले नाही, या मदतीचे काम त्यांच्या कामाला त्यांनी न्याय दिला नाही असं म्हणले आणि लोकांनी तुम्हाला सांगितलं. जसं आत्ता तुम्ही गावागावातले काही चॅनल काम करतायत आणि त्याच्यामध्ये दिसतं लोकांना काय होतंय, तसे जर म्हणले तर मी नक्की तुमच्या शब्दाचा विचार करत आणि निश्चितपणे तुम्ही सांगाल तो निर्णय मी घेईन. जुन्नरचे शिवसेनेचे आमदार शरददादा सोनवणे यांनी मंचर नगरपंचायतमध्ये लक्ष घातलं होतं. तुमच्या संपर्कात आहेत? शरददादा माझे मित्र आहे. तिथं असं आहे बघा, मी 10 वर्ष 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलोय. 10 वर्ष मी शिवसेनेत राहिलोय. हे सगळे माझे मित्र आहेत. शिवसेनेचे भाजपचे सगळे आम्ही एकत्र काम केलं. एकमेकांबद्दल प्रेम आहे. त्यांना वाटलं एखाद्या कार्यकर्त्याला अडचण येते तर कदाचित ते माझ्यासोबतही उभे राहतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.